सर 2 मिनिटं वेळ आहे का तुम्हाला? अरे 2 मिनिटं 5 मिनिटं आहे, बोला ना. तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या फोनची वाट बघत होतो खरा. बोला. बरं फर्स्ट क्लास मशीन चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके आपलं वॉशिंग मशीनचं पण फर्स्ट क्लास चालू आहे आणि आपलं हे पण युनिट पण छान चालू आहे आपलं. ओके आणि त्याला कनेक्शन छान बसवलेलं आम्ही, मी स्वतः. ओके ओके म्हणजे याची कन्सेप्ट तुम्ही जे घडलंय की वरच्या टाकीच्या आउटलेटला ते मशीन बसवा. बरोबर. तर याला असं कनेक्शन तयार केलं नॉन एटर मॉल बसवून की तो आपलं इनलेट असताना सुद्धा तो वॉटर कंडिशनर होईल बरोबर. जाताना आणि पण होईल आणि outlet ला येताना पण होईल. सुद्धा तर दोन्ही सिस्टम करून टाकली त्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरोबर. म्हणजे जेणेकरून कसं आहे की आमची तर 2 टाक्या आहेत, एक सोलरची टाकी आहे आणि आलं लक्षात. main टाकी जाताना पण ट्रीटमेंट होणार नाही, येताना पण ट्रीटमेंट होणार. एकदम एकदम. ओके चालेल. तर त्यांना फक्त कसं नॉन एटर मॉल बसवावं लागलं, बरोबर. झालं काम ते बरं, सुटसुटीत आता काम. किती दिवस झाले साधारणपणे सगळं लावून? 25 दिवस झाले, 20-25 अरे वा दिवस. ग्रेट. मग आता महत्वाचा विषय असा आहे की वॉशिंग मशीन तुम्ही जे वापरलं ना, तर ओके. ते वापरून खूप मोठा काही फरक, म्हणजे वॉशिंग मशीन युनिट आणि हे म्हणजे थोडक्यामध्ये वॉशिंग मशीन युनिट W होतं आपलं आणि हे वरचं आहे ते W1 आहे. तर W आणि ओके. W1 हे दोन्ही एकत्र करून मोठा काही फरक पडलाय का W तेवढाच आहे जेवढं W1 आहे? बरं आता मेन काय माहितीये का, जो पहिलं युनिट त्यावेळेला आम्ही हे वॉटर कंडिशनर बसवलं नव्हतं त्यावेळेस सुद्धा रिझल्ट त्यावेळेस त्या दिवशी दाखवला होता आम्हाला व्यवस्थित. हा बरोबर आहे, म्हणजे वॉशिंग मशीनचा. वॉशिंग मशीनचा बरोबर आहे. हा तर त्याच्यामुळे हे बसून फरक म्हणजे काय की अजून जरा व्यवस्थित आहे का, म्हणजे तो सिग्निफिकंट आहे का प्लेसिडो इफेक्ट आहे? हा काय म्हणलं? सिग्निफिकंट म्हणजे असं लक्षात येण्यासारखं आहे का नाहीये? आहे ना. नाही, ओके ग्रेट. लगेच लक्ष येतो. उद्देश काय माहितीये का, लगेच लक्ष येतो. एक तर कपड्यावर सगळे पांढऱ्या जे पावडर दिसतात किंवा क्षार दिसतात 100%, तो दिसत नाही आणि जो कलर जो आहे तो नॅचरल दिसतो डोळ्याला. ओके ग्रेट. हा कलर. आणि दुसरी गोष्ट जो कापड जो स्टार्च झालेला असं कडक पुठ्ठा झालेला असतो थोडाफार टॉवेल मध्ये जास्त करून किंवा बनियन मध्ये, तो प्रकार बंद झालेला आहे. ओके ओके बरोबर बरोबर. किंवा आपण एक साधं सोपं लॉजिक वापरलं तर आपण जर का झटकलं उन्हासमोर तर असं भरपूर काय असं ते पावडर उडायला जाणवतं किंचित म्हणजे ती व्हायची, ती आता होत नाही. क्षार. तर ते आता होत नाहीये ते. अजून एक टेस्ट केलं मी की त्यातलंच पाणी मी मुद्दामून आपल्या स्टीलच्या पातेल्यात मी गॅसवर ठेवलं होतं पाणी तापवायला. त्याच्यात लगेच तवंग दिसतो त्या क्षाराचा किंवा साईडला कडेला बॉर्डरला असं पांढरं असे माती चिकटलेली दिसते ती. तो प्रकार नाही, म्हणजे 99% तो गायब झालाय. बरोबर 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 आहे. 1% म्हणजे इथपर्यंत आरंडी झालेली माझी. तुम्हाला कॉर्पोरेशनचा पाण्याचा पण सप्लाय आहे ना का नाहीच आहे? आहे ना, सप्लाय आहे ना. मग त्याच्यामध्ये म्हणजे ते पहिलं तुमचं किती होतं, म्हणजे वॉटरचं आता म्हणजे आज समजा 1 महिन्यापूर्वी तुमचं तो सप्लाय किती असायचा का नसायचा बऱ्याच वेळेला? नाही, जवळजवळ तो 10% असायचं सप्लाय. ओके ओके. पण कधी पूर्वी म्हणजे आज जर का त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कंपॅरिझन करायची म्हटली तर किती टक्के आपण प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला त्याच्यामध्ये? तो 100% तर होणारच नाही. 100 नाही, माझा तर 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अरे वा, क्या बात आहे. माझं 100% सॉल्व्ह झालं. कारण ज्यांना पाणी प्यायचं संबंध आहे फक्त, पण इतर गोष्टीसाठी वापरता येत नाही. काही विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी वापरावं लागतं नाईलाज. बरोबर. पण बाकी टाईल्स पासून आणि आपण नळ जेव्हा फिरवतो असं करकतून असं जरा पॅक करावं लागतं किंवा लूज करताना असं कडक जाणवतं, तर तो एकदम फ्री झाला एकदम. जसं काय आपण नाही करून घेतलं ते. मग साधा प्लास्टिकचा नॉब पकडा किंवा आपलं बीटचं किंवा पितळचं घ्या, तर सगळ्या गोष्टीचं नळ आहे आमच्याकडे, तर तो एकदम स्मूथली फिरतो. म्हणजे पॅक करताना आणि सोडवताना हाताला जाणवलं. बरोबर. इथपर्यंत सगळं आरंडी झालेलं आमच्या पद्धतीने रेग्युलर भोगलेलं.